आता आपण गुजरातमध्ये आहोत, आपण महाराष्ट्रामध्ये नाही आहोत. आता आपण पोहोचलो उमरगाव बीचला. तोच आहे उमरगाव बीच. परत यायला भरपूर वेळ लागला असता म्हणून आम्ही आताच डिसाईड केलं की आता आम्ही रिक्षातून उतरलो आहोत आणि आपण पाहू शकता हे हा आहे उमरगाव बीच. त्या झाडाच्या पाठी लिहिलं आहे बघा उमरगाव. आणि इथे काही ॲक्टिव्हिटीज आहेत मुलांसाठी, लहान मुलांसाठी खाण्याचे स्टॉल्स आहेत, खेळणे. आणि हा समोर असा हा अथांग समुद्र. आणि लेट्स सी इथे आपण आपला सनसेट बघू आणि लवकर निघू, कारण इथून आता रिक्षा वगैरे बोलतात भेटेल, पण आपण काही रिस्क घेणार नाही आहोत कारण आता आपण आहोत दुसऱ्या स्टेट्समध्ये. पण ठीक आहे, पोचू आपण कसंही. आलो तर निघू आपण. आमचं ॲडव्हेंचर झाला हा एक. पण बोडी हा जो बीच आहे तो खरोखर अति सुंदर बीच आहे. प्रत्येकाने एकदा जाऊन तो बघितला पाहिजे होता. आम्ही पण देखील व्हिडिओ बघूनच आलो, पण तो व्हिडिओ समोरचा डहाणू बीचला गेला होता आणि त्याने तो बोर्डी म्हणून अपलोड केला होता, तर त्यामुळे ते थोडंसं कन्फ्युजन झालं. पण ॲक्च्युअलमध्ये बोर्डी बीच हा फार छान बीच आहे. मला तर ह्या बीचपेक्षा देखील तो बीच जास्त आवडला. हा बीच देखील चांगलाच आहे. तिथं पुढे गेलं की पुढे ह्या ज्या आहेत पूर्ण सुरुचीच्या रांगा आहेत आणि त्या रांगांमध्ये आपण बसण्यासाठी देखील चांगले बनवलेत वाटतं. आपण जाऊ नंतर थोड्या वेळाने. सनसेट आपण तिथूनच पाहू. आता आपण आहोत गुजरातमध्ये. आता आपण महाराष्ट्रामध्ये नाही आहोत. तर आपण कुठे आहोत आता दीपा? बाळा गुजरातला बघितलं काय. सकाळी निघालो आपण कुठे होतो? महाराष्ट्रात. संध्याकाळी कुठे आलो आपण? गुजरातला आलो. हा काय होतं आता बघू. आम्ही निघू सहसासहजी लवकर निघण्याचाच प्रयत्न करणार आहोत. एक्साइटमेंट म्हणजे एक ॲडव्हेंचर झाला आमचा आज. सकाळपर्यंत तर काही डिसाईड नव्हतं. बाळा तर बोलतो मी तर येणारच नाही. आणि आता बाळा तयार झाला आहे. बाळा आवडलं ना तुला? हां मग एक्साइटमेंट आलं जे बघ. ट्विस्ट आला ट्विस्ट. हा बाळा एक्सपेक्ट केलं तर हे असं होईल. मी पण नाही, मला तर माहिती पण नाही. अनएक्सपेक्टेड आहेत गोष्टी म्हणून निघायचं घरातून बाहेर. मी विचार करतो पण कामामुळे निघता येत नाही आहे. आपण बघू, आता ब्लॉगिंग करू आपण. आत्ता आपण आज जसं केलं तसंच विचार करणार आहोत पुढेही देखील. बाहेर निघण्याचा, थोडंसं गोष्टी एक्सप्लोअर करण्याच्या. म्हणजे आमचं जे चॅनल आहे त्या चॅनलवरती 2-3 वर्ष झाले आम्ही काही गोष्टी अपलोड केल्या नाही आहेत. आम्ही सहसा रेसिपी वगैरे अशा व्हिडिओज अपलोड करत होतो, पण आता ते जात नाही आहेत काही कारणामुळे. पण आता माझा असा प्रयत्न राहणार आहे की आपण एक्सप्लोअर करूया आणि एक्सप्लोअर करून ते व्हिडिओ आपण लोकांपर्यंत पोहोचवूया. तर आता आम्ही थोडा वेळ इथे बसतो, पाहतो आता अजून काय आहे. काही थोडंसं नाश्ता वगैरे असं करतो. पहा मित्रांनो, आता इथून आपण एंटर केलं ते बाजूला आहे ना, त्यांनी ही जी सुरूची बाग आहे तिथेच ना चांगलं असं बसायची अरेंजमेंट केली आहे म्हणजे लोकांसाठी. म्हणजे तुम्ही बसू शकता. गार्डन आहे, मोठं गार्डन आहे हे. ऑलमोस्ट फार मोठं आहे, तिथपर्यंत राहते. आतमध्ये आरामात तुम्ही एन्जॉय करू शकता. बघा ही सिटिंगची अरेंजमेंट आहे. तिथे देखील तुम्ही बसू शकता, वॉकिंग करू शकता. इथे फार छान बनवलं आहे. म्हणजे असं आपल्या मुंबईत किंवा महाराष्ट्रात ऑलमोस्ट तो बोर्डी बीच आपल्या महाराष्ट्रात आहे तो तसे बीच डेव्हलप झाले पाहिजेत आपल्या इथे. बघा ना किती छान वाटतं आहे. म्हणजे तिथे तुम्ही बसून हा सनसेट अनुभवू शकता एकांतात चांगलं. जर फॅमिलीसोबत झालं तर इथे एन्जॉय करू शकता. लहान मुलं इथे खेळू शकतात. किती छान वाटतं आहे. म्हणजे त्या बाजूला तुम्हाला काही स्नॅक्स घ्यायचं असेल किंवा लहान मुलांना खेळायचं असेल तर ते खेळू शकतात वगैरे. आणि हे बघा ना, हे सुरुचीचे झाड किती मोठी आहेत. असं सर्व आहे हा बीच. फार सुंदर असा बीच आहे.
एक गोष्ट नोट केली का मित्रांनो तुम्ही, हे बघा ही झाड एकदम स्ट्रेटमध्ये आहेत शेवटपर्यंत आहे. ही पूर्ण सुरुचीची झाडं आहेत. हे बघा उंच अशा सुरुचीच्या झाडाखाली तुम्ही बसून आपल्या फॅमिलीसोबत चांगला एन्जॉय करू शकता. म्हणजे आपल्या महाराष्ट्राजवळच आहे, जास्त नाही. आम्हाला एक 15 ते 20 मिनटं लागली बोर्डीवरून. आम्ही डहाणूला गेलो होतो, डहाणू बीचला गेलो होतो. डहाणू बीचवरून आम्हाला 20 मिनटं बोर्डी बीचला यायला लागली आणि इथून 20 मिनटं म्हणजे बोर्डीवरून 20 मिनटं इथे यायला लागली. आम्ही डायरेक्ट दुसऱ्या स्टेटला चाललो आणि खरोखर हा देखील एक चांगलाच बीच आहे. आता सनसेट इथला करून आम्ही निघणार आहोत. सुरुची बागेला आम्ही आता काही फोटो वगैरे काढलेत. आणि हा आता बाजूला एक छोटासा फॅमिलीसाठी लोकांसाठी एक छोटंसं गार्डन आहे. आम्ही आता तिथे चाललो. थोडा वेळ बसतो जरा इथे. तर मित्रांनो आता सूर्य आता मावळतीला आला आहे. पहा आता ज्या सूर्य मावळताना पाहण्यासाठी आम्ही महाराष्ट्र स्टेट सोडून गुजरात स्टेटमध्ये आलो आहोत. पहा पण आपला बोर्डी बीच जो आहे तो महाराष्ट्राजवळ जो आहे तो बीच खरोखर फार सुंदर बीच आहे, शांत बीच आहे आणि फार मोठा, ह्यापेक्षा भरपूर मोठा आहे बीच तो. हा बीच देखील मोठा आहे. आम्ही खाली गेलो नाही आहे पण आता ठीक आहे. आम्ही मेन तर सनसेट होता आम्हाला पाहायचा. आता बघू आणि निघू थोड्या वेळाने. तुम्ही घ्या आनंद. पण हे खरोखर हे विचाराच्या पलीकडे आहे. म्हणजे आम्ही म्हणजे काय विचार केला होता, एक बीच विचार केला होता की आम्ही जाऊ डहाणू बीच. आणि मग आम्हाला असंच वाटलं की डहाणू बीच आणि बोर्डी बीच हे सेमच आहे करून. पण नंतर कळलं की बोर्डी बीच हा वेगळा बीच आहे जो आपल्या महाराष्ट्राचा शेवटचा बीच आहे आणि गुजरात बॉर्डरला लागतो तो. तिथून मग नंतर पुढे जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की बॉर्डरची चेक पॉईंट वगैरे दाखवली, आपली महाराष्ट्र बॉर्डरची चेक पॉईंट दाखवली आणि गुजरातची देखील दाखवली. मग ते बोर्डी बीचवरती गेल्यानंतर मग तिथून मग असं झालं की हा बीच आहे, तो बीच तुम्हाला अजून आवडेल म्हणून आम्ही पुढे आलो नंतर. तर ठीक आहे, असतात एक्सपिरियन्सेस
जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हाच अशा गोष्टी होतात. तर म्हणून बाहेर निघालं पाहिजे आणि ह्या गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. तर आता आम्ही उमरगाव बीचवरून उमरगाव स्टेशनसाठी रिक्षा केली आहे. शेअरिंग आम्हाला 33 रुपयापासून पडले. आता कितना मिनिट लगेगा भाई? 7 किलोमीटर आहे, 12-15 मिनिट लागले. हां, एक 15 मिनिटं लागतील आम्हाला पण जायला. तर आता आम्ही उतरलो इथे उमरगाव स्टेशनला उतरलो आहे. 90 रुपये भरपूर जास्त लांब होतं ना ते. हां, 90 रुपये म्हणजे ठीक आहे यार, इनफ आहे. 10 किलोमीटर होतं त्याने. तर तो म्हणून तेच बोलत होता ना, ह्या लोकांचं ते मीटिंग चालू आहे की त्याच्यात. आता स्टेशनला आलो, आता तिकीट घेतो इथून आम्ही. बघतो आता किती ट्रेन आहे ती. इथे आता आम्ही बघा, हे आहे उमरगाव स्टेशन. आणि ही दिशा जाते ती आपल्या पालघरला, मुंबई साईडला. आणि हे जाते ते आपल्या गुजरात साईडला. तर अशी आमची होती आजची पूर्ण जर्नी. आता आम्ही बघू, ट्रेन पकडू. त्या 3 नंबर प्लॅटफॉर्मवरतून आम्हाला भेटेल आता ट्रेन. तर बघू, अजून हा एक अर्धा तास आहे आमच्याकडे. चला, आता इथे एक चहावाला दिसतो आहे, ह्याच्याकडे चहा घेऊ आम्ही. अंकल चहा है क्या? चाय है, 3 दे दो. कैसा हुआ? 10 बोतल. दे दो, 3 दे दो. नेक्स्ट टाइम आता है ना. नेक्स्ट टाइम. अभी हम लोग तो कितने दिन, अभी हम लोग यहाँ पे ऐसे बीच घूम रहे थे तो आ गए यहाँ पे ऐसा. उम्बरगाम बीच भी देख लो. हम लोग बोडी बीच गए थे, अच्छा. तो पास में था ना, हाँ हाँ. तो आए हम लोग, देख लो. चल चले, यार जाएगा. चला, ठीक है. चहा वीर शिवाजी. मित्रांनो, इथे हा कुत्रा आहे आणि दिबा बोलते हे जे दिसतंय ना, ती बाई. आता कुठे बाई बाई बाई? हे बघा, याच्या पाठीला कोणतरी आहे, काय माहिती ती काय करते. तिथे लेडीज आहे. आणि आता इथून आहे माणूस गेला, दिसले का? आता हा पण भूत आहे का? मित्रांनो, तुम्ही पहा बघा, लँग्वेज कशी चेंज होते. आता इथे तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही आहे, पण हे पूर्ण गुजरातीमध्ये लिहिलं आहे. पिण्याचे पाणी आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 2 करून असं लिहिलं आहे. मित्रांनो, आली आता ट्रेन. मी बसतो आता याच्यात. आता फार थकल्यासारखं झालं आहे. ठीक आहे. बघा, आता निघालो आम्ही. काही दिसत नाही, पण आता आम्ही गोलगडला पोचलो आहे. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये आम्ही एंट्री केली आहे. आता याच्या पुढे मग डहाणू येणार, त्याच्यानंतर मग पुढे आम्ही पोचू. आता 1 तासभर लागेल तरी आम्हाला ट्रेनने. आता डहाणू आलं आहे. आता एवढ्या वेळानंतर हे बघा,
फार मोठं स्टेशन आहे, म्हणजे फार मोठं अंतर आहे. घोलवड ते डहाणूमध्ये फार मोठं अंतर आहे. तर आम्ही थकलो आहे म्हणून आम्हाला असं वाटतं काय कळत नाही आहे. आता इथून अजून एक पाऊण तास 1 तासाच्या आसपास लागेल अजून आम्हाला. आता बोईसर आले. तर आता आम्ही पालघरला पोचलो. त्याच्याकडे अजून 2 स्टेशन आहेत. तर आता आम्ही पालघरवरून निघालो. आता अजून 2 स्टेशन लागतील आम्हाला. त्याच्यानंतर आता केळवे येईल आणि त्याच्यानंतर मग आता पाळ. तरी आम्हाला एक 20 ते 25 मिनटं लागतील. तर आता आम्ही केळवे रोडला पोचलो आहोत. आता एक 10 मिनटात आम्ही पोचू सफाळ्याला. ते बघा आम्ही पोचतो आता सफाळ्याला पोचलो आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला हा उमरगाव बीच हा कसा आवडला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.